नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वर्षा ज्ञानदीप या शैक्षणिक चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा विषय, जागतिक ओझोन दिन निबंध। 16 सप्टेंबरला साजरा केला जाणारा हा दिवस आपल्याला ओझोन थराचे महत्त्व सांगतो आणि पृथ्वीचे रक्षण करण्याचा संदेश देतो। मग चला उशीर न करता सुरुवात करूया या माहितीपूर्ण प्रवासाला। दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या ओझोन थराचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे। ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणात एक संरक्षक थर तयार करतो। हा थर सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचे संरक्षण करतो। जर ओझोन थर कमी झाला तर माणसांमध्ये त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार होऊ शकतात, पिकांचे नुकसान होते आणि संपूर्ण पर्यावरण धोक्यात येते। ओझोन थर नष्ट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन CFCs सारख्या रसायनांचा वापर। या समस्येवर उपाय म्हणून 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करार झाला। त्यानंतर जगभरात या रसायनांचा वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले। या महत्त्वाच्या विषयाची जाणीव लोकांना करून देण्यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो। या दिवशी शाळा, महाविद्यालय व समाजामध्ये विविध उपक्रम राबवले जातात। लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निबंध, भाषण, पोस्टर स्पर्धा घेतल्या जातात। आपण प्रत्येकानेही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात। जास्त झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळणे। जर आपण आत्ताच काळजी घेतली नाही तर भविष्यात पृथ्वीवरील जीवन संकटात येईल। आपणही काही गोष्टी करू शकतो। प्रदूषण कमी करणे, झाडे लावणे व जंगलांचे संरक्षण करणे, CFCs असलेल्या वस्तूंचा वापर टाळणे, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे, ऊर्जा बचत व सौर ऊर्जेचा वापर वाढवणे। ओझोन थर म्हणजे पृथ्वीचे कवच आहे। त्याचे संरक्षण करणे म्हणजे आपले आणि पुढच्या पिढ्यांचे जीवन वाचवणे होय। 16 सप्टेंबरचा जागतिक ओझोन दिन आपल्याला हा महत्त्वाचा संदेश देतो। आपल्या छोट्या कृतींनीही मोठा बदल घडू शकतो। त्यामुळे ओझोन वाचवा, पृथ्वी वाचवा हा संदेश आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे। ओझोन थराचे संरक्षण करणे म्हणजेच मानवजातीचे, प्राण्यांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे होय। त्यामुळेच जागतिक ओझोन दिन आपल्याला पृथ्वीच्या संरक्षणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो। मित्रांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन ज्ञानयात्रेत। धन्यवाद।